विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नागरिकशास्त्राचे दुसरे प्रकरण बघणार आहोत, समाजातील विविधता. त्यामधील उपघटक जे आहेत ते बघूया. 2.1 विविधता हीच आपली ताकद. 2.2 धर्मनिरपेक्षतेचे तत्व. 2.3 आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग. 2.4 समाजाचे नियमन. भारतीय समाजात अनेक विध भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा आहेत. ही विविधता आपले सांस्कृतिक वैभव आहे. मराठी, कन्नड, तेलुगू, बंगाली, हिंदी, गुजराती, उर्दू अशा अनेक भाषा बोलणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात, आपण बघतो. ते वेगवेगळ्या पद्धतींनी सणवार, उत्सव साजरे करतात, हे आपल्याला माहिती आहे. त्यांच्या पूजा उपासनेच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत. विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशात आहेत. त्यांच्यात विविधतेची देवाणघेवाण आहे. आपल्या देशातील हे विविध समूह वर्षानुवर्ष एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झाली आहे. भारतीय समाजातील एकता यातूनच दिसून येते. चला तर मग बघूया यातील पहिला उपघटक 2.1 विविधता हीच आपली ताकद. विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सह अस्तित्व अनुभवणे होय. अशा सह अस्तित्वामुळे आपल्यातील सामंजस्य वाढते. त्यामुळे परस्परांच्या चालीरीतींशी व जीवन पद्धतीशी आपली ओळख होते. आपण एकमेकांच्या जीवन पद्धतीचा आदर करायला शिकतो. इतरांच्या काही प्रथा, परंपरा आत्मसात करतो. यातून समाजात एकोपा वाढतो. बरोबर ना? सामाजिक एकोप्यामुळे आपण अनेक नैसर्गिक व सामाजिक आपत्तीचा सामनाही करू शकतो. हीच आपली विविधता आणि त्याची ताकद. 2.2 धर्मनिरपेक्षतेचे तत्व. भारतीय समाजात विविध धर्माचे लोक राहतात. त्यांच्यातील परस्पर सामंजस्य वाढीस लागावे व सर्वांना आपापल्या श्रद्धेनुसार उपासना करण्याचे स्वातंत्र्य असावे, यासाठी आपल्याला संविधानात महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत. भारत हे जगातील एक महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर आहे. ही विविधता निकोपपणे जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्व स्वीकारलेले आहे. आता यानुसार आपल्या देशात राज्यसंस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपापल्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य आहे. धर्माच्या आधारे व्यक्तीमध्ये भेदभाव करता येत नाही. सर्व धर्मांच्या लोकांना राज्यसंस्थेकडून समान वागणूक दिली जाते. शिक्षण, रोजगार, सरकारी नोकरीच्या संधी सर्वांना उपलब्ध करून दिल्या जातात. त्यात धर्माच्या आधारे भेदभाव केला जात नाही. धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी संविधानात विशेष तरतुदी केल्या आहेत. अल्पसंख्याकांना आपापली भाषिक आणि सांस्कृतिक ओळख जोपासण्याचे स्वातंत्र्य आहे. शिक्षणाद्वारे आपापल्या समाजाचा विकास करण्याचे स्वातंत्र्यही त्यांना आहे. आणि पुढील शेवटचं, धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामुळे भारतीय समाजात धार्मिक सामंजस्य टिकून राहिले आहे. पुढील मुद्दा 2.3 म्हणजे आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग. आता काय आहे तर तो बघूया की समाजात राहून आपण काय शिकतो, कोणते गुण आत्मसात करतो. आपल्या जडणघडणीत समाज कशी मदत करतो ते आपण यात बघणार आहोत. पहिला मुद्दा यामध्ये सहकार्य. बघा, समाज आपल्याला कसा सहकार्य करतो.
कोणताही समाज व्यक्ती आणि समूहातील परस्पर सहकार्यावर आधारलेला असतो. व्यक्तींमध्ये सहकार्य असल्याशिवाय समाज अस्तित्वात राहू शकत नाही. परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे म्हणजे सहकार्य होय. आपल्या घरातील व्यक्तींमध्ये अशी वृत्ती नसेल तर जसे आपले कुटुंब टिकू शकत नाही तसेच समाजाचे आहे. सहकार्याअभावी आपला विकास रखडेल, दैनंदिन जीवनही सुरळीत चालणार नाही. सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते. समाजातील सर्वांना सामावून घेता येते. सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची ती एक प्रक्रिया आहे. बघा, चला तर मग आता या ठिकाणी आपण चर्चा करूया. बघा काय सांगितलंय चर्चा करण्यासाठी. आपल्या समाजातील दुर्बल व वंचित घटकांना आणि मुलींना शिक्षण घेण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी आपण सहकार्य केले पाहिजे. त्यासाठी शासनाने आत्तापर्यंत कोणत्या योजना राबवल्या आहेत याची माहिती मिळवा. या घटकांच्या विकासासाठी तुम्ही काय कराल याची वर्गात म्हणजेच आता आपण घरबसल्या चर्चा करू शकतो. चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे इतर वर्गातील विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवा अशी आपल्याला चर्चा करायला सांगितलेली आहे. तर आपण एक चिंतन मनन करून हा विषय सोडू शकतो. पुढचा मुद्दा आहे सहिष्णुता आणि सामंजस्य. समाजात जसे सहकार्य असते तसेच कधीकधी मतभेद, वाद आणि संघर्षही निर्माण होतात. व्यक्तींमधील मते, विचार आणि दृष्टिकोन जुळले नाहीत तर वाद, संघर्ष निर्माण होऊ शकतात. एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज हेही संघर्षाचे कारण असू शकते. बघा, आपल्याला माहिती आहे की वाद कसे पूर्वग्रहातून तयार होतात. दीर्घकाळ संघर्ष चालू ठेवणे हे कोणाच्याच हिताचे नसते. बरोबर आहे. एखाद्याशी भांडण, संघर्ष असेल, वाद असेल तर तो जास्त काळ असेल तर त्याच्यानं आपले फार नुकसान होत असते. तडजोड आणि समझोता यांच्याद्वारे व्यक्ती संघर्षाचे निराकरण करायला शिकतात. एकमेकांना समजून घेतले आणि सहिष्णु वृत्ती दाखवली तर संघर्ष मिटू शकतात. सामंजस्यातून नकळतपणे आपण अनेक नव्या गोष्टी शिकतो, नवा विचार आत्मसात करतो. आपले सामाजिक जीवन अधिकाधिक समृद्ध बनायला त्याची मदत होते. आपल्यातील सहिष्णुता वाढते. सामाजिक स्वास्थ्य आणि शांतता टिकवण्यासाठी ही एक सोपी पद्धत शिकण्याची संधी समाजामुळे मिळते. बघा, आता करून पहा या संदर्भात आपल्याला काय सांगितले, काय करून बघायला सांगितले. बघा, तुम्ही अशा अनेक तडजोडी करत असाल. खाली तुमचेच काही अनुभव आहेत, त्यात आणखी काही अनुभवांची भर घाला. बघा काय सांगितले. सभागृह तुडुंब भरले आहे. जागा शोधणाऱ्या एका व्यक्तीला तुम्ही तुमच्या बाकावरील छोट्याशा जागेत सामावून घेता. तुम्हाला गिअर असणारी सायकल हवी आहे, परंतु ताईच्या फीचे पैसेही भरायचे आहेत. तुम्ही तुमचा हट्ट बाजूला ठेवता. शेतीच्या बांधावरून शेजाऱ्यांशी सुरू असलेला तुमच्या कुटुंबाचा वाद कोर्टात न जाता तुम्ही संपवला. शेजारचा सोपान आता तुमचा चांगला मित्र झाला आहे. अशा प्रकारे आपण अनेक गोष्टींमध्ये तडजोड करत असतो. अजून तुम्ही तुमचे अनुभव या ठिकाणी मांडू शकतात. आणि आता पुढील मुद्दा, विविध भूमिका पार पाडण्याची संधी. बघा, तर समाजात आपल्या वाट्याला अनेक भूमिका येतात. वेगवेगळ्या भूमिका आपल्याला या समाजामध्ये करायच्या असतात. एकच व्यक्ती अनेक भूमिका पार पाडते. प्रत्येक भूमिकेच्या काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये ठरलेली असतात. कुटुंबात आणि बाहेर आपण या भूमिका अनेकांशी जोडले जातो. आपल्या
हे करून बघा. विविध भूमिका पार पाडण्याची संधी. आजची तुमची भूमिका स्पष्ट करणारे पुढील पृष्ठावरील चित्र पहा. 20 वर्षानंतर तुम्हाला कोणत्या नव्या भूमिका पार पाडाव्या लागतील त्याची चर्चा करा. त्या ठिकाणी हे जे चित्र आपल्याला दिसतंय, या चित्रामध्ये आपल्याला कळतंय की इथे तुम्ही दिसतोय म्हणजे आपण आहोत. मग आपण विद्यार्थी आहोत, विद्यार्थिनी आहोत. ओके. पुढे आपल्यालाच कोणती भूमिका बजवायची आहे? आपण आई बाबांचा मुलगा किंवा मुलगी आहोत. आजी आजोबांची नात नातूही आहोत. शालेय मित्रमंडळ सदस्यही आहोत. वर्ग प्रतिनिधीसुद्धा आहोत काही जण. खेळाडू तुम्ही आहात. स्वच्छता दूत म्हणून तुम्ही काम बघतात. बालमित्र संघाचे सभासद आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या आपण भूमिका आज रोजी पाडत आहोत. पुढील शेवटचा मुद्दा 2.4 समाजाचे नियमन. समाजाचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून काही नियमांची आवश्यकता असते. पूर्वी समाजाचे नियमन बहुतांशी रूढी परंपरा यांच्याद्वारे होत असे. परंतु आधुनिक समाजाचे नियमन रूढी परंपरेबरोबरच कायद्यानेही करावे लागते. रूढी परंपरा संकेत इत्यादींपेक्षा कायद्याचे स्वरूप वेगळे असते. या सर्व बाबींच्या आधारे आपल्या समाजाचे नियमन अनेक संस्था व संघटना करतात. स्थानिक पातळीवर असणाऱ्या शासन संस्थाही समाज नियमनाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात. अशा प्रकारे हे आपण दुसरे नागरिकशास्त्राचे प्रकरण आपण बघितले. धन्यवाद.